अध्यक्ष महोदय, धन्यवाद. 2026-27 अर्थसंकल्पीय अनुदान मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभे आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण आपल्या या राज्यातील ग्रामीण भागात शेतकरी बांधव पशुपालन व्यवसायावर अवलंबून आहेत. पशुधन पर्यवेक्षक व इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांना किरकोळ पशुवैद्यकीय सेवा देण्याचा अधिकार देण्यात यावा. राज्यातील पशुपर्यवेक्षकांच्या 3772 रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत. जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन विकास अधिकारी गट ब रिक्त असलेली पदे भरण्यात यावीत. पदोन्नतीचा प्रश्न सोडवण्यात यावा. इयत्ता 12वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाचा पशुचिकित्सा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी अशी माझी शासनास विनंती आहे. यामुळे राज्यातील पशुपालक आणि शेतकरी यांचा पशुधनाविषयकाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा अशी मी आपणास विनंती करते. अध्यक्ष महोदय, कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे 2 लाख पर्यंतचे कर्जमाफी केली, त्याबद्दल मी आपल्या या सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ आणि आपल्या सर्व शासनाचं मी मनापासून अभिनंदन करते. आणि माझ्या या कृषी विभागातील शेतकऱ्यांचं जे उत्पादित पीक असते, कांदा, गहू, हरभरा, या पिकांना रास्त भाव मिळावा अशी मी आपणास विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या धुळे जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागातील रिक्त असलेली मृद व जलसंधारण अधिकारी व साक्री येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी साक्री ही दोनही पदे रिक्त असल्याने रिक्त पद असून तात्पुरता त्या पदाचा अतिरिक्त पदभार बाहेरच्या अधिकाऱ्यांकडे सोपवल्याने ते अधिकारी पूर्ण वेळ देऊ शकत नाही व तेथील कामं हे पूर्ण करू शकत नाही. माझ्या मतदारसंघातील साक्री तालुक्यातील मृद व जलसंधारण विभागामार्फत जवळपास 94 साठवण बंधाऱ्यांची कामे मंजूर असून 3 लघु प्रकल्पाची कामे मंजूर आहेत. ही सर्व कामे अर्धवट अवस्थेत आहेत. या कामांकडे नियमित अधिकारी नसल्याने अत्यंत दुर्लक्ष होत आहे. म्हणून माझी शासनास विनंती आहे, माझ्या मतदारसंघातील साठवण बंधारे व लघु प्रकल्पाची कामे पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून धुळे येथील मृद व जलसंधारण विभागातील रिक्त असलेली मृद व जलसंधारण अधिकारी व साक्री येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी साक्री येथील दोनही पदे त्वरित भरण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते. अध्यक्ष महोदय, माझ्या साक्री मतदारसंघातील जल जीवन मिशन अंतर्गत अनेक कामे मंजूर झालेली आहेत. ही कामे जवळपास बरीचशी कामं पूर्ण झालेली आहेत, परंतु अजूनही बरीचशी कामं प्रलंबित आहेत.